जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गिरगावकर तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता कमी कमी 2 महिन्यानंतर आपला ब्लॉग येतो आहे. तर मी सगळ्यांची पहिले मागतो की काय एवढे दिवस आपले ब्लॉग आले नाही, 2 महिने झाले. कारण की घरातले काही प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे मला ब्लॉग करता नाही आले. ते प्रॉब्लेम तुम्हाला काही सांगू शकत नाही, कारण की फॅमिली प्रॉब्लेम काय काय कामं असतात किंवा काय, तर त्याच्यामुळे मी काढले नाही. आणि 2 महिन्यानंतर आपण चाललो आता मित्रांसोबत अलिबागला पिकनिकला. तर तुम्हाला दाखवतो ती धमाल बघा तुम्ही, आणि आपल्या ब्लॉगमध्ये असेच राहा आणि लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा. आता आम्ही थोडाच वेळ आधी 7 रस्त्यावरून निघालेलो. आता आम्ही ऑन द वे. आता नेरळला आम्ही निघालेलो आहे फार्म हाऊसला. शर्माला पण तसंच करायचं. ऊपर पर ऊपर. अरे देख ये मचक्या. अमोल हाथ लगाओ. मचक्या ये पुढे अजून उसको पानी के पीछे पीछे भी आता कुठे 2 तासाचं रनिंग आणि वेटची आपण सकाळी हवा ये रवि अमोल हात दाखव. आता आम्ही पोचलो फार्म हाऊसला. कमी कमी 1 तास आम्ही फिरतोय. त्यानंतर फार्म हाऊस आम्हाला भेटलाय. अंदर पण जातो फॅमिली पहिला बाबूजी बेटी काय जातो नक्की मोबाईलच होतं का असं वाटलं तिकडे करते का. हा आपला स्विमिंग पूल आणि तो आपला फार्म हाऊस.
आत्ताच आपण जेवून आलो आहे, नाश्ता करून आलो सॉरी. हे बघा, आम्ही त्याच दिवशी रात्री आम्ही बाहेर आलेलो, तिथं पावसात खेकडे बाहेर पडलेले. आम्ही सगळे मित्र आले तेव्हा खेकडे वगैरे आम्ही पकडलेले तिथे. खूप ठिकाणी असे बीळ होते, मोठमोठे छोटे, त्यातून सगळे खेकडे वगैरे बाहेर येत होते. हे बघा, आता बिळाच चालला आहे तो. खूप ठिकाणी अशी बिळं होती, तर अंधार जास्त दिसत नाही, पण सकाळच्या वेळेला तुम्ही बघितलं असतं उजेडात तर तुम्हाला खूप ठिकाणी अशी पूर्ण जागा जी आहे ती पूर्ण सगळीकडे खेकडेच खेकडे होते. आता आपण निघालो घरी. नमस्कार मित्रांनो, आपण आता घरी 9:30 वाजेपर्यंत आलो आहे आणि तुम्ही आता बघितलं असेल आपण किती धमाल केली तिथे. आणि जास्त नाही मी तुम्हाला एन्जॉय आपण केलेलं आपल्या मित्रांनी ते तुम्हाला दाखवू नाही शकलो का जास्त, कारण की तिथे पाणी स्विमिंग पूल वगैरेमध्ये पाणी पिणी किंवा शूटिंग वगैरे करताना आपण व्हिडिओ वगैरे काढताना कधी ब्लॉग काढताना कधी अचानक मुलं ढकलतात वगैरे तर पाण्यात पडू शकतो. तर त्यामुळे मी काही जास्त मोबाईलचा यूज नाही केला. जिथं जिथं आम्हाला वाटत तिथं मी ब्लॉग काढले, तिथं व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला. आणि जास्त काय आपण पोरं भंगसबाजी म्हणजे मित्र वगैरे असतात अचानक धक्काविका मारतात किंवा मोबाईल सकट मोबाईल आता व्हिडिओ जास्त कोण लक्ष देत नाही तर पटकन घेऊन वगैरे पाण्यात उडी मारतात. तर त्याच्यामुळे मी जास्त तुम्हाला ब्लॉग दाखवू नाही शकलो. जे मेन शॉर्ट काय आहे ते तुम्हाला दाखवू शकलो किंवा डान्स कोणी केलेला तेव्हा दाखवू शकलो. अचानक आम्ही रात्री उठत तेव्हा व्हिडिओ काढू शकलो. ते जे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुम्हाला पहिले पण सांगितलेलं की मी जास्त काय ब्लॉग तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की घरचा फॅमिलीचा प्रॉब्लेम थोडाफार होता. तर त्याच्यामुळे कधी 15-20 दिवस असे मला उलटून गेलेले. तर त्यानंतर मला 2 महिने झाले. तर त्यानंतर हा ब्लॉग मी तुमच्यासाठी काढलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढे पण आपले ब्लॉग येतील 2-3 दिवसात, कारण की कंटिन्यू मी व्हिडिओ काढू नाही शकत कारण की बाहेरची पण काही कामं असतात. आणि पहिले तुम्ही बघितलं असेल की आपण निघताना जेव्हा ब्लॉग बनवला तर तेव्हा माझ्याकडून आलेलं की आपण अलिबागला जाणार आहे. तर अलिबागला न जाता आपण नेरळला गेलेलो होतो. ते मेन म्हणजे मला माहितीच नव्हतं. तर त्याच्यामुळे मी म्हणजे मित्रांना जेव्हा जाऊन तिथे विचारलं तर तेव्हा मला माहिती पडलं की आपण नेरळला चाललो आहे करून फार्म हाऊसला. तर जागा वगैरे खूप चांगली होती. आणि जर कोणाला असं वाटत असेल की तो लोकेशन तुम्हाला काय आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट वगैरे करू शकता. त्याच्यावरती मी व्हॉट्सअपवरती तुमच्यावरती तुम्हाला त्याचं लोकेशन वगैरे पाठवू शकतो. तर जास्तीत जास्त आपले ब्लॉग बघितला चांगले वाटले तर आवडल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.